नमस्कार मंडळी. मार्गशीर्ष गुरुवार हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत असून या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते, जे विष्णू आणि माता महालक्ष्मीला समर्पित आहे. या व्रतामुळे धन, समृद्धी आणि सौभाग्य मिळते. तसेच या महिन्यात आध्यात्मिक शुद्धीसाठी उपवास, दान आणि पूजा करतात, ज्यात स्वच्छता, सात्विक आहार महत्त्वाचा आहे आणि महिन्याच्या शेवटी उद्यापन केले जाते. हा महिना श्रीकृष्णाचा आवडता मानला जातो आणि त्याला अग्रहायण असेही म्हणतात. या गुरुवारी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. या व्रतामुळे स्थिरता, स्पष्टता मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी उपवास नाही केला तरी चालेल, पण हा तांदळाचा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल. माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थायी वास करेल. घरामध्ये धनधान्य, सुख समृद्धी, पैसा याची कधीच कमी पडणार नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये देव आणि उपासनांना खूप महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. प्रत्येक गुरुवारी महिला मनोभावे हे व्रत करून देवी लक्ष्मीची पूजा करतात. ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्ती होते. घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. भगवान श्रीकृष्ण, देवी माता महालक्ष्मी यांना मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीची कृपा राहिल्याने संपत्ती, ऐश्वर्याची कमी भासत नाही. भक्तांवरती प्रसन्न राहते महालक्ष्मी. त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरते. सोबतच गरिबीची सावलीही त्या कुटुंबावर पडून देत नाही. म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी मनोभावे महालक्ष्मीचे व्रत करून पूजा केली जाते. उद्या मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार आहे. या दिवशी देखील आपल्याला व्रत करून माता महालक्ष्मीची पूजा करायची आहे. त्याचसोबत घरामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. कारण या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. म्हणून या दिवशी घरात काही उपाय केले तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ मिळणार आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तांदळाचा अत्यंत अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून माता महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. उद्या 11 डिसेंबर आणि मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार आहे. उपवास केला नाही तरी चालेल, पण तांदळाचा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने एका रात्रीत तुमच्या आयुष्यात सोनं होईल, आयुष्याचं सोनं होईल. पुढील 33 वर्षे धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य, पैसा कधीही कमी पडणार नाही. येणारं वर्ष तुम्हाला सुख समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, धनसंपदा प्राप्त होईल. हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता. म्हणजेच उद्या 3रा गुरुवार आहे तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल. जर तुम्हाला 3ऱ्या गुरुवारी हा उपाय करण्यासाठी जमत नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील 4थ्या गुरुवारी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे. फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद घालून जर तुम्ही गुरुवारी स्नान केले तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी, समस्या दूर होतात. हळद घालून स्नान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपल्या प्रत्येक कामात हे यश मिळत असतं. म्हणून चिमूटभर हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे. तर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसाल तरीही तुम्हाला माता महालक्ष्मीची पूजा तुमच्या घरामध्ये अवश्य करायची आहे. या दिवशी घरामध्ये पूजा करायला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते. या दिवशी माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. म्हणून उपवास हा गुरुवारचा नाही केला तरी देखील चालेल, पण पूजा आपल्याला अवश्य करायची आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्या घरात म्हणजेच आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला अत्यंत मनोभावे पूजा करायची आहे. यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही आणि केव्हाही करू शकता.
जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण हा उपाय करतो, तेव्हा माता म्हणजेच देवी देवता माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात. या उपायाचं सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होतं. तुमच्या कुटुंबात खूप अडचणी आहेत, खूप त्रास आहे, केलेलं काम हे पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करतो त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होत आहेत, प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोची सतत भांडणं होत राहतात. घरातील मुले ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, हट्टीपणा करतात. अशा खूप साऱ्या समस्या घरामध्ये असतात. तसेच घरामध्ये बरकत राहत नाही, पतीची प्रगती होत नाही, ज्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. तसेच काही जणांना संतान सुख देखील प्राप्त होत नाही. कितीही प्रयत्न केले तरी त्यांना म्हणजे संतान सुख प्राप्त होत नाही. काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज असतं. ते कर्ज काही केल्या फिटत नाही. घरामध्ये पैसा टिकत नाही. घरात सुख, समृद्धी नांदत नाही. घरात सकारात्मकता जाणवत नाही. घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा आहे, असं जर आपल्याला जाणवतं, म्हणजेच अस्वस्थ वाटतं. आपल्या घरामध्ये थांबू वाटत नाही, असंही कधी-कधी होतं. घरामध्ये वादविवाद, कटकट, भांडणं होत राहतात. अशा बऱ्याच समस्या आपल्या घरामध्ये घडत असतात. म्हणून या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजा ही केलीच गेली पाहिजे. माता महालक्ष्मीच्या कृपेने घरातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होतात. जर तुम्हाला उपाय कसा करायचा आहे ते पहा. आता या व्हिडिओमध्ये आपण 2 उपाय पाहणार आहोत. तर दोन्ही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत. म्हणजेच गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत. तर पहिला उपाय तुम्हाला करण्यासाठी 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत. या तांदळामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. हे तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत. म्हणजेच हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यानंतर हे वाटीभर तांदूळ तुमच्या घराच्या अंगणात तुम्हाला चिमण्यांसाठी खायला टाकायचे आहे किंवा बाल्कनीमध्ये टाकायचे आहे. त्या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही चिमण्यांसाठी हे तांदूळ जे आहेत तर ते खायला ठेवू शकता किंवा इतर पक्षी तुमच्या घरासमोर येत असतील तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला खायला हे तांदूळ ठेवायचे आहेत. गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला तर साक्षात माता महालक्ष्मी प्रसन्न होते. तसेच आपल्याकडून एक अन्नदान देखील होत असतं, ज्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो. बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जीवनातील समस्या आहेत त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. अवश्य हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार या दिवशी आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजेची मांडणी केली जाते. तर जेव्हा तुम्ही ही पूजा मांडणी करणार आहात तेथे आपण रांगोळी सुद्धा काढत असतो. जर आपल्याला या दिवशी रांगोळी काढताना रांगोळीचे कलर न वापरता तांदुळाने आपल्याला रांगोळी ही काढायची आहे. मग तुम्ही स्वस्तिक काढू शकता. हे स्वस्तिक तुम्हाला तांदळाने काढायचं आहे. इतर तुम्ही एखादं शुभचिन्ह देखील या तांदळाने काढायचं आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हळदी-कुंकू अर्पण हे करायचं आहे. तांदूळ हा असा धान्य आहे, त्यांचं अतिशय पवित्र असं तांदळाला मानलं जातं आणि कोणतीही पूजा जेव्हा आपण करतो, तेव्हा त्या पूजेमध्ये तांदूळ हा अवश्य वापरला जातो. तांदळाशिवाय पूजा ही पूर्ण होत नाही आणि या दिवशी घरामध्ये तांदळाची रांगोळी काढल्याने साक्षात माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करून अखंड स्वरूपात वास करत असते. आता ही रांगोळी तुम्ही तांदळाने काढणार आहे, तर दुसऱ्या दिवशी तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत. तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. तुम्हाला उद्याच्या म्हणजेच गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर तुळशीला साक्षात माता महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. उद्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि चिमूटभर पांढरे तांदूळ टाकायचे आहेत आणि हे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. यामुळे घरात
सुख, शांती, समृद्धी नांदत असते आणि घरातील दारिद्र्य हे दूर होते. तर हा उपाय सुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी अवश्य करायचा आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला तुमच्यापर्यंत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पोहोचवायचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.